अर्जंटली जायचं होतं म्हणून ते लवकर निघाले, पण ते आता इथं नसले तरी त्यांच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. तर आज तुम्ही सकाळी आला तेव्हा ब्लँक होता, जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मीटिंग अटेंड करायच्या आधी डोकं सगळं खाली ठेवून या. कारण जे काही सरांनी आता तुम्हाला शिकवलंय, हॅलो, जे काही शिकवलंय, आता तुम्ही या हॉलच्या बाहेर गेला तर परत तुमचं एनर्जी लो झाली नाही पाहिजे, किंवा जे शिकलंय ते इथं विसरलं नाही पाहिजे. फक्त काय टेक्निक लक्षात ठेवा, सरांनी तुम्हाला काय काय सांगितलंय. आता इथून तुम्ही जेव्हा बाहेर पडणार ना, तेव्हा जे काही सरांनी पॉइंट हे केले स्वतःसाठी वेळ काढा आणि जशी डायरी सांगितली सरांनी ते सगळे पॉइंट नोट करा. आणि नोट करून नाहीये, जसं सरांनी सांगितलंय ऍक्शनचं रिॲक्शन होतो. तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी दिली ती सरांनी उगाच दिली नव्हती, कॉन्फिडन्स वाढण्यासाठी दिली होती. आता आपल्यातले बहुतांश 4-5 लोक जाऊन त्यांनी ऍक्टिव्हिटी केली, ते फेस केले. पहिल्यांदा त्यांना नर्वस वाटलं असेल की अननोन पर्सनशी कसं बोलायचं, पण आता मला वाटतं तुमच्यात तो कॉन्फिडन्स आला असेल शीतल मॅडम मध्ये, की आज त्यांनी एका प्रयत्नामध्ये जर समोरच्यांनी त्यांना की बोलले की तुम्ही आमच्या सोसायटीमध्ये येऊन प्लॅन करा, म्हणजे फक्त एकच पाऊल त्यांनी पुढे उचललं आणि त्यांना ते सक्सेस मिळाली. आता ते फॉलोअप करतीलच मॅडम, जसं ते तुम्ही नंबर घेतलाय. पण आता जसं सरांनी सांगितलंय की जर कंपनीची ग्रोथ ही तुमच्यावरती डिपेंड आहे, जर तुम्ही स्वतः वैयक्तिक जेव्हा प्लॅन कराल आणि स्वतःला पुश कराल, असं नाही की सर बोलले एक दिवस मोटिवेट झालो दुसऱ्या दिवशी रेग्युलर आपले चाललंच आहे रोजचं, नाही. सगळ्या गोष्टीसाठी वेळ द्यायचा आहे. कंपनीमध्ये आता तुमच्यासाठी परत सरांना आपलं 1.5 ते 2 महिन्यानंतर रिटर्न बोलवायचंय आणि ह्याच्यामध्ये जी आता 50 लोक आहेत त्याची तिप्पट चौपट झाली पाहिजे. तर प्रत्येकाने तशी तयारी ठेवा की जे नॉलेज तुम्हाला मिळेल ते अजून दुसऱ्या लोकांना पण मिळलं पाहिजे. आणि तुम्ही सगळेजण आलात त्यासाठी थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. थँक्यू, तुम्ही सगळे लोक उपस्थित राहिलात. आपल्या कंपनीची पहिली LDP सक्सेसफुल झाली आणि मी बोलू असं माझी इच्छा आहे की नेक्स्ट जे आपलं LDP असेल ते 150 पेक्षा जास्त लोक असतील. येस और नो? आणि एक्सपेक्टेड एज्युकेशन हे भेटलंय. आज कित्येक वर्ष आपण या डायरेक्ट सेलिंग मध्ये मी आहे, परंतु जे आतुरता होती आणि जे बेसिक ट्रेनिंग ऐकण्याची जे मला जे हे होतं ना, उत्सुकता होती, ते मला आजही आहे. आजही खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या. फक्त एकच आहे, हे जे LDP आहे, हे प्रोसेस आहे, हे आपल्याला पुढे न्यायचं आहे. असं नाही दिस इज द फर्स्ट अँड एंड. हे आपल्याला प्रत्येक 2-2.5 महिन्यांमध्ये एकदा आपल्याला हा प्रोसेस करायचा आहे. आज जो झाला तो LDP नाहीये, तो वर्कशॉप आहे. आता LDP कसा असतो, 2 दिवसाचा असतो, तो सुद्धा फार गरजेचा आहे. आणि एक लक्षात ठेवा, डायरेक्ट सेलिंग मध्ये जर सक्सेसफुल बनायचं असेल तुम्हाला 1500 रुपयामध्ये 5000 मध्ये व्हॉट एव्हर जे काय जॉईनिंग अमाऊंट आहे, तर एकच मूळ मंत्र आहे, ते आहे LDP. जोपर्यंत तुम्ही LDP ला प्राधान्य नाही देणार, या सेक्शनला नेहमी अटेंड नाही करणार विथ टीम, तोपर्यंत मोठा सक्सेस नाही. माय डिअर फ्रेंड्स, आजची LDP सक्सेसफुल झाली, फार सुंदर वाटलं. आणि एक लक्षात ठेवा, जे काय आज ऐकायला पण बरं वाटलं, जे मला जी एक गोष्ट त्यामध्ये आवडली ती आहे डिसिप्लिन. माणसामध्ये टॅलेंट नसलं तरी चालेल, परंतु डिसिप्लिन जर आहे कुठली गोष्ट करण्याची, तर तो माणूस सक्सेसफुल होऊ शकतो. आणि असे मोठमोठ्या क्रिकेटरमध्ये बघितले, आपल्याकडे उदाहरण आहे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबली. तर विनोद कांबली असं बोललं जायचं सचिन तेंडुलकर पेक्षा जास्त टॅलेंटेड होता, परंतु त्याच्यामध्ये डिसिप्लिन नव्हतं आणि तेंडुलकर मध्ये डिसिप्लिन होतं. तर मला एक डिसिप्लिन हा जो सब्जेक्ट आहे, हा मला खूप आवडला. आज मोठमोठे जे खिलाडी आहेत, रोनाल्डो वगैरे, यांच्याकडे डिसिप्लिन खूप जबरदस्त आहे. हा जर डिसिप्लिन आपण जर सांभाळला आणि हेच जर आपण घेऊन गेलो, तर नक्की आपल्याला यशस्वी होण्यासाठी कोणी थांबू शकत. माय डिअर फ्रेंड्स, दिवस जसं आजची मीटिंग झाली, आता पुढचं काय, तर सरांनी तर सांगितलंय, मग परत मी रिपीट करतो. कंपनी आणि फाउंडर मिळून आम्ही हा ऑफर टाकलेला आहे. 3 पॅर 1500 रुपयाचे जर तुम्ही करताय, 3 पॅर 1500 किंवा 1980चे, तर तुम्हाला रिसॉर्ट, फुल डे रिसॉर्ट, वॉटरफॉल हे पूर्ण फ्री आहे. किंवा 4999ची एक जॉईनिंग आणला तरी पण तुम्हाला एक फ्री आहे.
तर ही ऑफर उद्यापासून ते 1 मार्च पर्यंत म्हणजे होळीच्या 1 दिवस अगोदर पर्यंत राहील. तर जास्तीत जास्त लोकांना घेऊन आपल्याला रिसॉर्ट मध्ये जायचं आहे. आपला SSL परिवार, समर्थ परिवार हा मोठा दाखवायचा आहे. तयार आहेत? किती लोक अचीव करणार? किती लोक अचीव करणार रिसॉर्ट? तर गरमी तर येते, होळीच्या पहिला आपली होळी झाली पण. ओके, थँक्यू व्हेरी मच. मी वेळ दिला, चहा पाणीला वेळ झालेला 10 मिनिटं बाकी आहेत आपल्याला, तर चहा पाणी करून निघूया. थँक्यू व्हेरी मच.